जळगाव महानगरपालिकेत आज स्वीकृत नगरसेवक पदासाठी विशेष महासभेचे आयोजन महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते। यावेळी भारतीय जनता पार्टीचे 4 नगरसेवक, यात भारतीय जनता पार्टीचे सुभाष शोचे, डॉक्टर राधेश्याम चौधरी, रमेश मतानी तसेच यावेळी प्रदीप रोटे यांची भारतीय जनता पार्टीच्या स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्यात आली। तसेच शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकपदी हर्षल मावळे, नरेंद्र सोनवणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। तसेच शिवसेना ठाकरे गटातर्फे एकमेव अर्ज प्राप्त झाला असून यावेळी शरद शामराव तायडे यांची यावेळी निवड करण्यात आली असून या नवनिर्वाचित सदस्यांचा यावेळी जळगाव महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे व उपमहापौर मनोज चौधरी यांनी त्यांचा गौरव केला। या प्रसंगी आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्यासह नगरसेवकांची यावेळी उपस्थिती होती। नक्कीच आज जो मला न्याय मिळाला आहे, सर्वसामान्य कार्यकर्त्याला जो न्याय मिळालेला आहे, यासाठी मी सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब, गुलाबरावजी पाटील साहेब यांचे मी सर्वप्रथम आभार मानतो। त्याचप्रमाणे आमचे जिल्हा प्रमुख विष्णुभाऊ बंगाडे, जिल्हा प्रमुख, महिला जिल्हा प्रमुख सरिताताई माडी कोल्हे यांचे मी सर्वप्रथम आभार मानतो व सर्व आमचे नगरसेवक नागरिकांचे आभार मानतो। एक तरुण कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी देण्यात आली। वर्षानुवर्ष पक्षाचा काम करत होता, मात्र कुठेतरी अन्याय होता। आज अखेर या ठिकाणी न्याय मिळालाय, काय भावना आहे? आज मला खूप आनंद होतोय, मनापासून आनंद होतोय की माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जो न्याय मिळाला आहे तसाच प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय मिळेल ही अपेक्षा। काय अजेंडा राहील आगामी काळात? अजेंडा काय राहील आगामी काळात? 100% जळगाव शहरामध्ये जे जे विकास कामांचा विषय राहील त्यावर मी अग्रेसर राहील। माननीय मंत्री महोदय गिरीश महाजन, जिल्ह्याचे लाडके आमचे मंत्री महोदय यांच्या आशीर्वादाने, आमचे आमदार राजू मामा भोडे, जिल्हाध्यक्ष सुरवंशी साहेब, जळगाव शहरातील सगळं भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पदाधिकारी यांच्या सहकार्यामुळे आज व्यापारी बांधव आणि सिंधी समाजाला एक न्याय भेटला। भारतीय जनता पार्टीच्या वतीने सगळ्यांना एकनिष्ठ जे काम करतं त्यांना एक पावती म्हणून आज मला जे स्वीकृत सदस्य म्हणून दिलेलं आहे त्याबद्दल पार्टीचे सर जे भी आमचे नेते मंडळी आहेत त्यांना खूप खूप धन्यवाद। रमेश भाई, पुणे मार्केटचा जो अतिक्रमणचा प्रश्न आहे तो वारंवार अनेक दिवसापासून प्रलंबित आहे। आता आपण यावर काही आवाज उठवणार का? सर्वप्रथम आज जे विषय माननीय सभासदांच्या माध्यमातून जळगाव शहरातील आणि विशेष करून महापौरांचे जे अथक प्रयत्न चालू आहे जळगाव शहरातील अतिक्रमणाच्या, नक्कीच आज जळगाव शहराच्या मध्यभागी असलेला फुले मार्केट हा अतिक्रमण येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर मुक्त होईल आणि जळगाव शहरातील प्रत्येक लेडीज बांधवांना तिथे योग्य रीतीने खरेदी करता येईल असं आम्हाला महापौरांकडून अपेक्षा आहे। एक ज्येष्ठ कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीने न्याय दिला आहे, आज अखेर आपली निवड झाली। नक्कीच, नेहमीच आमच्या भारतीय जनता पार्टीने ज्येष्ठ कार्यकर्त्यांना प्राधान्य दिलंच आहे आणि हे माझ्या माध्यमातून आपल्याला सर्वांना दिसतच आहे। मी आमचे आदरणीय नेते गिरीश भाऊ महाजन, आज आमचे लाडके आमदार राजूमामा भोळे, आमचे महापौर ताई, उपमहापौर, सभागृह नेते, तसेच आमचे गटनेते आणि आमचे सहकारी रंजनाताई, डॉक्टर वीरेन खडके आणि सर्व सन्माननीय नगरसेवक यांचे मी खूप खूप धन्यवाद देतो आणि असेच त्यांचे सहकार्य मला भविष्यात राहील अशी आशा व्यक्त करतो।
आपले काय अजेंडा असणार आहे आता, नेमकं काय विजन आहे आपलं आता पुढे? काय प्रश्न आपल्याला? शहरामध्ये तर असंख्य प्रश्न आहे की ते न सुटणार आहे, परंतु प्राधान्याने जे प्रश्न आम्हाला सोडवता येतील, लाईट गटर असतील, पाणी असतील, हे आमचे सहकारी तर ते सोडवतातच आहे. त्याच्यात अजून विधायक कार्य जे करता येतील ते करण्याचा माझा मानस आहे. आपली आज स्वीकृत नगरसेवकपदी निवड झालेली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, आमचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील, चोपड्याचे आमदार चंद्रकांतजी सोनवणे, जिल्हा प्रमुख विष्णुभाऊ भंगाळे, महिला जिल्हा प्रमुख सरिताताई माळी, या सर्वांच्या आशीर्वादाने आज मी इथं स्वीकृत नगरसेवकपदी विराजमान झालेलो आहे. तरी या माध्यमातून मी लोकांची सेवा कशी घडेल हे मी बघेन. आगामी काळात काय विकास कामं करण्याचा मानस राहील? आता राज्यात आपली सत्ता आहे, महायुतीचा बोलबाला आहे. आता आमच्या नेत्याच्या माध्यमातून आम्ही जसं की रस्ते आहे, गटारी आहे, स्ट्रीट लाईट आहे, हे कामं करण्याचा प्रयत्न करू.